तर आम्ही इथं हात धुण्यासाठी आलो, तर इथं गायत्रीला आणि पियुषला मासे सापडले, ते मासे पकडून राहिले. बघूया आता किती मासे पकडतात. ओके 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 ओके. तो गाइस विनोद भाऊ पंचर निकाल रहा था, पंचर का टायर निकाल चुके हैं, अब स्टेपनी लगा. किल्ले पन्हाळीगड यामधली स्ट्रक्चर दिलेलं आहे. तर बघा त्या काळात कसं होतं, म्हणजे असं किल्ला. राम राम मंडळी. तर आता आपण पोहोचलोय शाहू पॅलेस या ठिकाणी. आता जायचं इथं मस्तपैकी पावसाचं वातावरण झालं होतं. तर बघा रिव्ह्यू कसा खेळत येतोय. आता आपली गाडी एक आलेली आहे, आता दुसरी गाडी कुठे आहे बघूया आता. चलो सर्व मंडळी आता पोहोचलेली आहे. आपली दुसरी पण गाडी आलेली आहे इथं. आता तिकीट काढायची, आपण आता शाहू पॅलेस मध्ये जायचंय. वेदू तर तिकीट कसे काय काढायचे आहेत आपण याचा प्लॅन करणार आहेत. चला रोशन भाऊ आपले तिकीट काढायला गेलेले आहेत, रोशन आणि रियांश. तर आम्ही आता पायी चाललोय. भावेश आणि दादा पुढे गेलेले आहेत. आता बघा सगळे मस्तपैकी पावसाच्या पाण्यात मस्त एन्जॉय करू राहिले, पुढे जाऊ राहिले. आपला विषय आहे का, आपला विषय नापास असतो. चला एक जण सर्व जाऊ राहिले आता मस्तपैकी. उत्कर्ष साहेब, पियुष सर, आता कोण येऊ राहिलं मागून. आपला कधीच नाही रडणारा माणूस आहे हा वेदू, वेदांत, कामिनी मॅडम. चला अजून कोण राहिलं अजून अजून कोण मागे राहिलं. रियांश आणि पियुष. चलो हम आगे निकलते हैं. मंडळी आलोय आम्ही आता पार्किंगच्या ठिकाणी. या ठिकाणी पार्किंग करायचे, तर बाकीच्या ठिकाणी आहेत आपल्याला हारणं दिसलेले आहेत. काय रे पियुष इथं हारणं दिसलेले आहेत. आता आपण हारणं बघायला जाऊया. चलो वेदू आलेला आहे. तर आपण इथून एवढे स्पेशल काही दिसत नाही, आपण वरती जाऊया बघण्यासाठी. चला वरतून बघूया. काढू ना भाऊ. मस्त क्लायमेट झालेलं आहे इथं. सगळेजण फोटो काढायच्या मागे लागलेले आहेत. कोण फोटो काढते. उत्कर्ष सर फोटो काढून राहिले. भावेश पाहिले का मांजरा पाहिले तिकडं. मग रे मांजरा कुठे घरी. किल्ले पन्हाळीगड यामधली स्ट्रक्चर दिलेलं आहे. तर बघा त्या काळात कसं होतं, म्हणजे असं किल्ला पन्हाळगड. तर पूर्ण ते स्ट्रक्चर इथं दाखवलेलं आहे त्यांनी. एक मिनिट बघू शकता आता तुम्ही. हे व्हिडिओ टॉयलेट मध्ये गपना. तर पब्लिक आमचं आता इथं सगळं बघून झालेलं आहे. आपलं छत्रपती शाहू महाराज यांच्या प्लेसवरती गेलो होतो. चाललोय आम्ही आता दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे आम्हाला. तर निघालो आम्ही. चलो की आपल्याला कुठं जायचं आहे आता, याच्यानंतर डिसिजन करायचं आहे. तर ठरवू राहिले नेमकी कुठं जायचं. देवगडला जायचं, गोव्याला का गणपतीपुळ्याला. सर्वांचं डिसिजन चालू आहे. बघूया आता काय फिक्स होतं ते. आमचे भाचेराव तर इथं बसले, तर रडू राहिले केव्हापासून. ज्ञानेश्वर भाऊ काय तुमचं काय मत आहे, कुठे गेलं पाहिजे. जाऊ जिथं ते मोठे लोक डिसिजन घेतील तिथं आपण. हा ना. चला आता सगळे असे कोंबून बसलेले आहेत थोड्या वेळासाठी. बघूया आता काय फायनल डिसिजन होते आणि बघूया. तो गाइस हम लोग अभी चाह पीने पे उतरे हैं. आलो या रोडला आहे, कोणता रोड माहित नाही. रावजी चहा मस्तपैकी. आता रावजी चहा पिऊ, एकदा प्या आणि नेहमी प्या असं सांगितलं त्यांनी. बघू मग आता. चलो तर मंडळी आता पुढच्या स्पॉटला जायच्या आधी आता आम्ही थांबलोय एका ठिकाणी. स्वयंपाक वगैरे करण्यासाठी थांबलोय. काय ग ओय कुठं थांबलोय आपण हे स्वयंपाक करायला.
हा का महाबळेश्वर नाही सॉरी महालक्ष्मी चल चल जा जाऊ दे. पळस आंबे तर आम्ही आता इथं थांबलेलो आहे आता स्वयंपाक करायला तर सर्व तयारी चालू आहे तर माका वगैरे सगळं काय करताय फाट्या वगैरे गोळा केलेल्या आहेत आणि इथं वेदू आपला मस्तपैकी एन्जॉय करून राहिला आणि रुपाली मॅडम कष्ट घेऊन राहिले भाजी वगैरे कापून देणारे खिचडी करून देणारे तर मग अक्का तर काय सांगते काय त्यांनाच माहिती आहे आणि भावशनी इथं फाट्या वगैरे काहीच गोळा केलेल्या नाही भाष काय काम केलं तू आज काय ना रोशन आणि तू रे उत्कर्ष मी ते काढबट्टी आणि ते घ्यायला गेलो होतो सिरियसली पियुषने काय काम केलं रे सिरियसली पियुषने फाट्या वगैरे गोळा केलेले आहेत आणि आता आम्ही मस्तपैकी आता खिचडी बनवून खाणार आहे तर बघूया आता चला आपण खिचडी बनवून खाऊया चलो फाट्या वगैरे जमा केले आहेत आणि पातेले घरून ऑलरेडी आणलं होतं तर आता आपण मस्तपैकी खिचडी करणार आहेत तर भावेश आणि पियुष काय उद्या कुठे जायचं डिसिजन घेऊन राहिले आणि उत्कर्ष सर तुम्ही काय करताय खिचडा बनवून राहिले आता मस्तपैकी वेदू तर काय डान्सच करून राहिले सचिन दाजी काय काय करू राहिले आज स्पेशल मेनू आज खिचडी तर सगळे कामाला लागलेले आहेत आता इथं भाज्या चिरायचं काम या बायांकडे दिलेलं आहे रुपाली मॅडम काय आहे कोणती भाजी चिरते का टमाटे कांदा हे 2 गाजर पण धुवून घे गाजर पण आणले का एवढे 2 गाजर दे रुपाली ताई तर गाजर वगैरे सगळे आणलेत खिचडीमध्ये मस्त टाकायला मस्तपैकी खिचडी तयार करू आणि मस्तपैकी मग खिचडी तयार करून झाल्यावर मस्तपैकी खाऊ आणि आराम करू चलो बाय बाय तर मंडळी आमची खिचडी आता झालेली आहे मस्तपैकी ज्ञानेश्वर भाऊन तयार करून दिली आहे तर आता आम्ही सर्वजण जेवायला बसलोय ज्ञानेश्वर भाऊ आणि सचिन दाजींनी खिचडी मस्त तयार केली आहे आता सर्वजण जेवायला बसलेले आहेत बघू आता कशी लागते ती चाकू दाजी हे घ्या ना काहीतरी कोण तर आता रियांश काय जेवत बस रियांश जेव ना रियांश काय जेवत नाही सगळे बसले आम्ही आता चला तर इकडे हा वेदू तर गाडी खेळतो नेहमी गाडी खेळायच्या मागा असतो इथं आई बसलेली आहे जेवायला खिचडी आणि इकडं पियुष सर खिचडी कशी झाली हो एकदम खालीच नाही का उत्कर्ष कडक कामिनी मॅडम खिचडी कशी झाली हा चांगली आहे का चलो बसा आता जेवायला तर मंडळी अचानक मला जाग आली मी उठून बघतोय म्हटलं काय कसा नजारा आहे तर सगळीकडे झोपून घेतले सगळ्यांनी तर दीदीन ताई ते तर मग सांगितलं तुम्हाला तर झोपलेत कसे आता मस्त आहे सगळे शेजारी नाही का इथं हेलिपॅड आहे आणि इथं शाळा आहे शेजारी तर सगळे बाकीचे गाडीत वगैरे झोपलेत तर वेदू का अजून तरी झोपत नाही कुठं आहे वेदू रेंज तर इथंच झोपलाय हा वेदू इकडं आहे वेदू नाव घेतलं का तुझं हा तू झोपलाय चला तर आपण पण आता परत झोपूया गुड नाईट तर मंडळी पहाटेचे आता 5 वाजलेले आहेत तर आम्ही सर्व आता चहा प्यायला थांबलेलो आहे मगाशी उठलो पण व्हिडिओ मिस झाली आपली पण मग जाऊ द्या आता आपण इथे चहा पिऊची त्याचा ब्लॉग काढूया तर बाकी सगळे गाडीत बसलेले आहेत आणि आम्ही थांबलेलो चहा साहेब तर ड्रायव्हर लगेच चहा प्यायला भेटलेला आहे झोपेतून सगळे उठून रिलॅक्स चलो मंडळी आता सकाळचे 6 वाजलेले आहेत आम्ही मनकवली या घाटामधून आलोय तर धुकं वगैरे इकडचा नजारा बघा तुम्ही किती मस्त आहे तर आम्ही दोन्ही गाड्या इथं साईडला लावलेल्या आहेत आणि मस्त नजाराचा आनंद घेऊन राहिलो आणि आपला एक फॅमिली फोटो पण घ्यायचा आहे तर सर्वजण आता बसलेले आहेत आता तयारीला लागलेले आहेत आता आम्ही पण बसतो फोटो काढण्यासाठी हो तर चलो आता बाकीचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला किती मस्त येतो दीदी ये पटकन तर मंडळी आता फोटोशूट झालेला आहे आपला आणि फोटोशूट म्हणजे आपण फोटो काढून झालेले आहेत आणि जातो आता मस्तपैकी नजारा बघा एक नंबर नजारा इथला नाही बस तेवढेच बस हळू
परत एकदा एका ठिकाणी थांबलो होतो, तेवढ्यात हे भेटली. कोणती भाजी? शेवळा भेटलेले आहेत. आता मस्त जंगल आहे इकडच्या साईडला. काकान त्यांनी शेवळा शोधून आणलेले आहेत मस्तपैकी आपल्यासाठी. इकडे तर भरपूर शेवळे आहेत. इकडे शेवळ्याची भाजी कोण खातच नाही वाटते जास्त. जसे तसे सगळे शेवळे उरेल आहेत. आणि आमचे भाचीराव आता उठलेले आहेत. ए भाचीराव, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. ऐका ना, हा तिथे वरती चिकू लागले. आता व्हिडिओ मध्ये बघणारे बोलतील जळणारे. तिथे एक कैरी आहे. चिकू बघा, चिकू. नवीन स्टाईल गाडी आली. तर मंडळी इथं आम्ही थांबलो होतो जंगल टाइप मध्ये. तर इथं काहीतरी दिसले आम्हाला. काय पण काय सांगता येत नाही. कोणती वनस्पती कोणाला माहित असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा. त्यामुळे तुम्हाला परत जवळ जाऊन दाखवा हे काय नेमकी तर समजत नाहीये. पण तुम्हाला माहित असेल तर नक्की म्हणजे नक्कीच सांगा. तर अजून भरपूर आपल्याला रानभाज्या बघायला भेटणार आहेत या ठिकाणी. बघूया आपण आता कणकवली घाटाच्या खाली उतरून आलेलो आहे. आणि या ठिकाणी असा नजारा बघायला आपल्याला भेटणार आहे. चलो. तर मंडळी बघा इथं भावेश पियुष यांना काय उत्कर्ष यांना काय सापडलेलं आहे. टोकापर्यंत मस्तपैकी मांजा टाईप आहे. काय कोणता वेल आहे? कोणता वेल आहे? ए ब्लू वेल, जंगली वेल सापडलेला आहे. खतम. तर मंडळी इथं आम्हाला मांजा टाईप सापडलेलं काहीतरी. तर आता दोघा टीम मध्ये लढाई होणार आहे. तर बघूया आता कोण जिंकणार आहे. अरे खतम. तर सर्वात मोठी फांदी आपल्याला भेटलेली आहे या ठिकाणी. थांबा थांबा थांबा. सगळ्यात मोठी सिरियस मोठी वाली आहे. तुटणार नाही. तर आता आपण खेचाखेची खेळणार आहे. बघूया आता कोण जिंकणार आहे. चला चला. तर आता कोणती टीम जिंकणार आहे बघूया आपण. खेचाखेची खेळणार आहे. ए नंगू, चला चला. कोण जिंक. अरे यार चला ओढू नका जास्त. चलो मंडळी तो खेचाखेची खेळणे वाले हे. मला फोटो काढू द्या मला. इकडे बघा, इकडे बघा, माझ्याकडे बघा, माझ्याकडे. तिकडे नको बघू, याच्याकडे नको बघू. मिस झालं. हा आता एक माझ्याकडे बघा, एक माझ्याकडे बघा. थोडी अशी कामे अशी हो ना. हा ओके 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 ओके. चला तर कोणती टीम जिंकलेली आहे? CSK. चलो. तर मंडळी काका आणि काकू काय रानभाज्या शोधायला जात आहे. तर आपण पण जाऊया त्यांच्या सोबत. बघूया आता कोणकोणत्या भाज्या सापडत आहे त्यांना. कोणती भाजी आहे? शेवळाची. अजून आहेत. आता काका काकू आणि मामी शेवळाची भाजी शोधता. आपण पण शोधूया. काटे आहेत का काय इथं? काहीतरी आहे. आता बघूया आपण नेमकी काय आहे ते. तर थांबा एक मिनिट. तर पियुष आणि आम्ही सर्व उत्कर्ष आम्ही इथं होतो. आणि नेमकी आम्हाला म्हणजे काकू भाज्या घेऊन आले. तर कसल्या कसल्या भाज्या आहेत? शिनोरी. हा शिनोरी आणि शेवळाची भाजी आहे. फक्त हे फुल आहे. वा चलो. पाणी आहे का? तर आता रियान साहेब का इकडे गेलेले आहेत. आता गाडी चालवायला भूर जाऊ राहिले. ए बाळू कुठे चालला तू? बाय बाय रियांश. बाय बाय रियांश. बाय. मालवण बीचच्या जवळच आलोय थोडं. आणि असा मॅटर झालाय का आमच्या गाडीचं टायर झालंय पंक्चर. पियुष तिकडेच थांब.
डायरेक्ट पंक्चर होऊन गेलंय. आता करूया आपण, स्टेपनी काढूया आणि खोलून मस्तपैकी फिट करूया. तर बाकीचे तर गेले शेवळा आणायला, परत शोधू राहिले शेवळ बिवळा. आलोय कणकवलीला आणि शेवळांच्या जंगलामध्ये आलोय. हे बघ शेवळे किती भेटले आम्हाला. खूप शेवळ भेटलेत आम्हाला. आणि इथे गाडीचा टायर पण पंक्चर झालेला आहे. ओ तुमचा फोटो काढायचा होता ना. हो ना, वेदूला कोणी घडत नाही. त्या दोघे कुठं गेले आहेत वर्षांचे. मात्र आया है शेवळा लेके झाड़ा ये रहे इतने सारे शेवळा. कुठे ठेवले शेवळा? पिशवी द्यायचा हो या. टायर दाखव ना, टायर इथे टायर आहे ना. इथे टायर आहे ना. सिरियसली ब्रो. घ्या भावेश भाऊ काढा व्हिडिओ. बस काढ. चालू डायरेक्ट हे निघाला. सांग ना व्हिडिओ मध्ये भाऊ. तो गाइस विनोद भाऊ पंचर निकल रहा था. पंचर का टायर निकल चुके हैं. अब स्टेपनी लगा रहे हैं. स्टेपनी वो लगाने वाला है. गाडी आली मला बाजूला येऊन. आता आम्ही आलेलो आहे. मग अशी टायर पंक्चर झालं होतं. आता दुसऱ्या ठिकाणी आलोय. तिथं जेवण करायचं. आपल्याला खिचडी खायची. आपली कालची जुरलेली भरपूर खिचडी आहे, त्याच्यामुळे आता काय दुसरं काय करायचं नाही. आता सगळे उतरले. या ठिकाणी पाणी पण आहे. मागच्या ठिकाणी आंब्याची झाडं आहेत, वन खूप आहे, काय म्हणतात ते. तर आता जाऊया तिथं जेवण्यासाठी आंब्याच्या वनात. हां चला आता जेवायला जाऊया. तर आम्ही इथं हात धुण्यासाठी आलो. तर इथं गायत्रीला आणि पियुषला मासे सापडले. ते मासे पकडून राहिले. बघूया आता किती मासे पकडतात. दाखा दाखा दाखा. पकडला पकडला गायत्रीने मासा पकडला. दाखव दाखव. लय मोठा आहे. एकदम मोठा मासा पकडलेला आहे तर गायत्रीने. आता हे वेदू अबा फिश बघत. फिश घेत. फिश बघा तर वेदूचा. वेदू चल रियाला घेऊन जा. चला आता हात धुया आपण आणि सर्व निघूया. चला आहे आता वर्षात आहे आणि कामिनी मॅडम पण येऊ राहिले. भावेश काय छोट्या बाळासारखा तर चेंडू खेळू राहिला. भाऊ मोठा झालाय. चल हायवेला खेळू नको. चला 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 आता सर्वजण जाते जेवायला. आपण जाऊया तिकडं. तर मंडळी आपण परत एकदा नाश्ता करायला बसणार आहे. आपली खिचडी आता मालवण बीचला आपण जवळच पोहोचणार आहे, देवगड जवळ. तर सर्वजण बसलेत जेवायला. आपण पण जेवायला बसणारच आहे आता. हा मग देवगडच बोललो. अहो इथं आई आता सगळ्यांना खिचडी देऊ राहिली. आणि सचिन दाजीन ते सर्व आता जेवायला बसले. आम्ही मगाशी लोणचं घेतलं होतं मस्त. बाकी भजे वगैरे भेटले नाही. म्हटलं लोणचं बिंचं द्या. मग लोणचं घेतलंय. लोणचं घेतलं ना. चला मग आता बसूया आपण जेवायला. भावेश काय म्हणतो, बरं आहे ना. कड़क। अभी हम खिचड़ी खाने को बैठे हैं। अभी खिचड़ी खाने के बाद हमें किधर जाने वाले हैं? देवगड ला ना। देवगड खूप एन्जॉय करायचं, खूप मन सोक्त ना आंघोळ करा दिवस। तर मंडळी आमचं जेवण झालेलं आहे। आता आम्ही परत निघालेलो आहे देवगडच्या बीच वरती। मासे पकडायचे का? तर आता आम्हाला या तळ्यात मासे पकडायचे। बाबरी डोक पकडायचे। पियुष ते शोधू राहिले। बहुतेक या ठिकाणी पूर आला होता, इकडनं पूर आला असेल त्या टायमाला बरं का, म्हणजे त्याच्यामुळे मग रे 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 छोडो। बाश काय करू राहिला? जबर नको भाऊ।
लाजोळ आहे हे दाजी लाजोळ आहे हा ए लाजाळू लाजवत हे बा जवळ या ए लाजला ना हो जबर लाजाळू हे लाजाळू वर्षा लाजाळू हे काय करू राहील तिकडं चला तर आता आपण परत पुढच्या तयारीला लागूया चलो बाय बाय